नमस्कार गाववाल्यांनो, कसे आहात? अगदी मजेत ना? तर मी मयुरी स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ होता देवी दर्शनाचा. चला तर मग बघूया की आम्ही कुठे कुठे देवी दर्शनाला गेलो आणि काय काय मजा केली. आम्ही पहिले भेटलो होतो रिहर्सल हॉलवरती. थोडीशी रिहर्सल केल्यानंतर मग आम्ही गडावरच्या आईचं, संजय गडेकर नवरात्रोत्सव गडावरची आई, त्या आईच्या दर्शनाला आलो होतो. आणि इकडे अर्णव बघा कसं गपचूप लपून बसलाय. त्याला इकडचं सगळ्यांच्या घरचं माहिती आहे ना, तो आमच्यासोबत आला होता पण तिकडे लपून बसला होता. आणि ही सगळी नवरंगाची टीम सुद्धा आली होती आणि गडावरच्या आईचं दर्शन घ्यायला भक्त मंडळी सुद्धा येत होती. त्याच्यानंतर मग मी समोर बघितलं तर आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं छान अशी मूर्ती होती. खरंच खूप सुबक होती. फोटो पाहिजे गेले गेले. या वर्षीचं वर्ष म्हणजे गडावरच्या आईचं सुवर्ण महोत्सवी वर्ष, 50वं वर्ष होतं. कशी थाटात बसली बघा गडावरची आई, आणि काय ते मनमोहक रूप. आहा. त्यानंतर आम्ही थोड्या वेळासाठी गरबा खेळायला गेलो. कारण कसं झालं की यावर्षी गडावरच्या आईचं जे काही दर्शन आहे ते आम्हाला खालती म्हणजे कोकण नगरला खालच्या एरियामध्ये ती लोक शिफ्ट झाले, त्याच्यामुळे तिकडे जावं लागतं. नाहीतर पहिलं मी राहत होती त्या एरियामध्येच ते लोक राहत होते, त्याच्यामुळे अगदी घराच्या बाजूला 5 मिनिटाच्या अंतरावर नेहमी जाता यायचं. आणि आता असं वेळ काढून यावं लागलं आणि मग म्हटलं चला थोड्या वेळासाठी गरबा खेळायला जाऊ. गडावरच्या आईचं दर्शन घेतल्यानंतर उत्साही मित्रमंडळ भांडूपच्या आईचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो. पण तिकडे मग हे मुलं सगळे नाचायलाच लागला.
आणि मग नाचून झाल्यानंतर गरबा पण संपला होता. फक्त थोडा वेळ नाचले, मग आम्ही भांडूपच्या आईचं दर्शन घ्यायला आलो. गरबा संपल्यामुळे मंदिरात सुद्धा गर्दी झाली होती. सगळेजण भांडूपच्या आईचं दर्शन घ्यायला आले होते. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा, बाय बाय. सोन राहावा, काळजी घेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.